राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे। काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी उपाययोजना राबवण्यात येत नसल्याने प्रवासी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। दररोज अपघातांचे सत्र सुरूच आहे। तर आज पहाटे 5 वाजता मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबई वाहिनीवर एक्सप्रेस हायवे रोडच्या कॉलम जवळ अज्ञात ट्रक चालक मुंबई बाजूकडे जात असताना रोडच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात ट्रक चालवत असताना अज्ञात पादचारी व्यक्तीस ठोकर मारून अज्ञात व्यक्तीच्या अंगावरून गाडी गेल्याने तोंडाचा आणि पायाचा चेंदामेंदा होऊन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला। जखमीयास उपचारासाठी घेऊन न जाता तसेच अपघाताची खबर न देता तेथून पळून गेला। सदरबाबत तलासरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात 2024 भादवी स कलम 304 अ 279 337 338 सह 184 187 134 अ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। अनोळखी मृत पुरुष असून अंदाजे वय 45 वर्ष आहे। दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। यामुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे। महाराष्ट्र गुजरात सीमेपासून ते दैसर चेक नाक्यापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे, पण या कामामध्ये कोणतेही नियोजन नसल्याने महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू आहे। प्रवाशांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे। एकूणच हा महामार्ग सर्वसामान्यांकरिता मृत्यूचा सापळा ठरत आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर असरफ खान, तलासरी।